डॉक्टर नीता पाटील मॅडम वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाने वेगळा ठसा उमटवणाऱ्या डॉक्टर नीता पाटील मॅडम आपल्या असोसिएशनकडून त्यांच्या ठिकाणी जीवन गौरव म्हणून आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. डॉक्टर वैशाली लोखंडे मॅमना मी विनंती करतो की मॅमच्या या ठिकाणी शाल व श्रीफळ देऊन मॅम पुढे या, सगळेजण पुढे. नीता पाटील मॅम तुम्ही पुढे. आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल आपल्याला जीवन गौरव पुरस्कार देताना आम्हाला प्रचंड अभिमान वाटत आहे. एक स्मॉल टोकन ऑफ लव्ह. अरुण पाटील सर तुम्ही पण हात लावायचे. वास्के सर तुम्ही जावा, सगळेच जावा. एक छान फोटो येऊ द्या मॅमच्या सोबत. भास्कर सर तुम्ही पण. इतकं भारावून जायला झालंय. आपल्या लेकरांकडून आपला जो सन्मान होतो, जो आदर ते आपल्याला देतात आणि इतकी वर्ष केलेल्या कष्टाचे जेव्हा आपल्याला अशा प्रकारे फळ मिळतं तेव्हा खरंच इतक्या वर्षांचा इतिहास झलकन डोळ्यासमोर जातो. 70व्या वर्षापर्यंत जी वाटचाल केली त्या वाटचालीमध्ये माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक पायरीवर जो प्रवास केला तिथं या सर्वांनी, तुम्ही सर्वांनी मला जी साथ दिली, खरं तर हा सन्मान माझा नाहीच आहे, मी माझा मानतच नाही. हा तुम्ही सर्वांनी मला जी साथ दिली, तुम्हा सर्वांचा सन्मान आहे. मला घडवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले, मग ते माझे आईवडील असोत, माझे शिक्षक असोत, माझे सहकारी डॉक्टर्स असोत, माझे मित्रमैत्रिणी असोत, सर्वांनी खूप अतिशय मनापासून माझ्यावर प्रेम केलं आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या ऋणातच राहणं मी पसंत करेन. आभार म्हटलं की संबंध थोडासा हे होतो, तर मला तुमच्या ऋणातच राहू दे. मी तुम्हा सर्वांची अत्यंत ऋणी आहे, कृतज्ञ उपकृत आहे. आणि एक गोष्ट मला सांगायची आहे याच्यामध्ये, मी जी काही आहे, जशी काही आहे, तर ते माझ्या वडिलांमुळे. त्यांनी मला कधी भीती हा शब्द म्हणजे सांगितलाच नाही. नेहमी ते माझ्या पाठीशी उभे राहिले. आणि हुपरी गावामध्ये गटारातून चांदी वाहते, पण शिक्षणाच्या नावाने तिथं खरं तर आता मला माहीत नाही काय होत आहे, पण मी हुपरीतली पहिली डॉक्टर ठरले. मी 4थी 7वीला जेव्हा स्कॉलरशिपला आले त्यावेळी असला कौतुक वगैरे हा काय प्रकार नव्हता, पण त्या शिक्षकांची आठवण येते ज्यांच्या घरी आम्ही रात्री झोपायला जायचो. 4थीला असताना 64 साली रात्री उशिरापर्यंत ते आमचा अभ्यास घ्यायचे, पहाटे 4ला उठवायचे आणि मध्ये कंदील ठेवून आम्ही त्याच्या भोवती बसून अभ्यास करायचो. असे शिक्षक आता दुर्मिळ आहेत. आणि ज्यांनी ज्यांनी मला माझ्या आयुष्यात साथ दिली त्या सगळ्यांचे ऋण तर माझ्यावर आहेतच. माझे जीवनसाथी डॉक्टर M.N. पाटील, ते नेहमी माझ्या पाठीशी राहिले. आणि माझा मुलगा निलेश पाटील, तो आला आहे आज, बेंगलोरला असतो, इंजिनियर आहे. आजच्या कार्यक्रमासाठी खास आला आहे. त्यानं वर आलं तर मला आवडेल. आणि त्याच्यासाठी मला एक वाटतं नेहमीच की आई म्हणून मी खूप कमी पडले.
ती वेळच अशी होती, प्रायोरिटी होती ती प्रॅक्टिससाठी होती आणि त्यामुळं त्याला इतका वेळ मी देऊ शकले नाही.